भरपूर प्रमाणात कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर आणि त्यामध्ये व्यवस्थित घातलेली फोडणी 12ही महिने घरात असणारा पदार्थ नासनवार कधीही आणि केव्हाही खाऊ शकतो असा पदार्थ म्हणजे मुरमुऱ्याचा कुरकुरीत चिवडा। आजची ही रेसिपी आहे मुरमुरे कुरकुरीत चिवडा। मी चिवड्यासाठी कांद्याचा वापर करणार आहे। चिवड्यासाठी इथे कांदा चिरला आणि तो आता वाळवून घ्यायचा। चिवड्यामध्ये वाळवलेला कांदा घातल्याने चिवडा खूप मस्त होतो। असा कट केलाय, एकदम बारीक कट केलाय। खूप वेळ गेलाय, आता उन्हात वाळत घालायचं। ऊन तर सकाळच थोडंफार गेले, आता कडक ऊन पडलंय बाहेर, आता उन्हामध्ये वाळू घालायचंय। चिवड्यामध्ये मिक्स झाला पाहिजे चांगला, त्यासाठी असा कट केलाय। खूपच बारीक कट केलाय, हो असा कट केलाय पहा, आणि व्यवस्थित केलाय। अजून बराच वेळ गेला ह्याला। 8:30 वाजल्यापासून कट करत होते, आता 10:30 वाजलेत, म्हणजेच 2 तास लागलेत हा कांदा कट करण्यासाठी। मोठा काहीच नाही, एकदम बारीक केसावने कट केलाय। खाली अंथरलेला कपडा पण स्वच्छ धुवून घेतलाय आणि ह्यावरती आता टाकणार आहे। खूप कडक ऊन पडले। काही ठिकाणी आली सावली, हरकत नाही, आज आणि उद्याच्याला वाळला पाहिजे। मुरमुरे चाळून घेत आहे। 3 पॅक चाळलेत, उन्हाला पण टाकलेत बाहेर, ऊन पण आले चांगलं। 2 किलोचा चिवडा करायचा आहे, त्यासाठी 2 किलो मुरमुरे चाळलेत आणि उन्हात पण ठेवले होते। आता बनवायचा आहे चिवडा। ऊन दिल्याने चिवडा कुरकुरीत होतो। चिवड्यासाठी कढीपत्ता पण आलाय, आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। झाडाचा फांटेच तोडून आणलेत आणि खूप सेंट आहे ह्या कढीपत्त्याचा। चिवडा 1 नंबरच होणार आहे। आता स्वच्छ धुवून पाणी निचरलं पाहिजे आणि कोरडा झालं पाहिजे। दोन ते 3 पाण्याने धुतलंय, कारण खूप घाण निघाली, धूळ वगैरे असते वरी झाडावर। स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता चाळणीत ठेवायचा, चांगला सुकला पाहिजे। चाळणीमध्ये ठेवून दिलंय आता, कारण पाणी सगळं निचरलं पाहिजे त्यातलं। चिवडा तयार करण्यासाठी साहित्य घेतले। मोहरी, जिरे, हळदी पावडर, लाल तिखट, इकडे लसूण, कोथिंबीर, मीठ आहे आणि पिठी साखर। कढीपत्ता व्यवस्थित सुकला, कोथिंबीर पण स्वच्छ करून बारीक कट केली। दोन्हीही भरपूर प्रमाणात घेतले। हा वाळलेला कांदा आहे, 2 दिवसामध्ये मस्त वाळला आणि भरपूर प्रमाणात घेतलाय तो पण। डाळवा 500 ग्रॅम आणि शेंगदाणे 500 ग्रॅम घेतलेत। आता बनवायचा आहे चिवडा। त्यासाठी एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आणि सगळं साहित्य तळून घ्यायचं। एक एक करून मुरमुऱ्यावरती टाकायचं। त्यासाठी कढईत तेल घ्यायचं। गरम झाल्याच्या नंतर पहिल्यांदा शेंगदाणे, डाळवं, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर ही आधी तळून घ्यायचं। सगळ्यात शेवटी जिरे, मोहरी, हळदी पावडर नंतर तळून घ्यायची ती। तळलेलं सगळं काढण्यासाठी चाळणीचा वापर करायचा।
चिवडा मस्त कुरकुरीत झाला. आता पटकन वेळ न लावता बंद डबा किंवा कंटेनरमध्ये भरून ठेवायचा, कारण कुरकुरीत चिवडा तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. बाहेर जर बराच वेळ राहिला तर तो नरम पडण्याची शक्यता असते, म्हणून तो पटकन भरून ठेवायचा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.